सकाळच्या टाइमला आम्ही शेगावला आलो. माहूरगडला जाताना उलट पाणी वाहणारी नदी पाहिली आणि घरी येताना हा 2 तोंडाचा हवा आमच्या गाडी खाली मरता मरता बसला. पण असं अचानक भयानक आम्ही इकडे आलो कसे ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला एखादा आवड फेकून मारा, कारण की दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ मी आता टाकू राहिलो. तर भावांना मला भुयारेश्वर फाट्याला जाणं होतं. एका झाकण झोल्याला सोबत घेतलं आणि मी आलो वालसंगीत. 50चं पेट्रोल टाकलं. म्हणलं एवढ्यात तर आपली गाडी दुबईला जाते. फाट्यावर पोहोचलो. आपले पोरं भेटले. ते पाहून मला लय भारी वाटलं. त्यांना भेटून मी गाडीत बसलो. 104च्या स्पीडनं गाडी पळायला लागली होती. म्हणलं आधी पेट्रोल भरून घ्या. मध्येच बंद पडले तर कोण लोटत बसल बोय टेम्पो. आधीच मी घरून चहा बी घेऊन येईल नाहीये. अंदर गाया तो भंडारा खतम, बाहेर आया तो चप्पल गायब. असा विषय नको व्हायला म्हणून चपला आम्ही गाडीतच ठेवल्या. रोडवर लय चटके लागत होते. वरून या भाऊना टिका लावायचे 20 रुपये घेतले. त्याचं मला लय दुःख झालं. मला इथूनच काहीतरी नवीन करायचा प्लॅन होता आणि त्याचा रिझल्ट मला दर्शनानंतरच भेटला. आता ते फक्त मला आणि स्वप्नील दादालाच माहिती. गर्दी नव्हती त्याच्यामुळे दर्शन आमचं लवकर झालं. आणि भावांनो प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करायची, फक्त जेवाची कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. सट खायचं आणि तट राहायचं. त्याच्यानंतर गाडीत बसलो आणि माहूरकडे जातच होतो. तेवढ्यात मला मेसेज आला, भाऊ आपल्या शॉपचं शूट आहे. म्हणलं बस का भावा आलोच. जाताना इकतचा चहा मी ना फुकट घेतला. हे पहा ही तीच नदी आहे, तिचं पाणी उलट दिशेनं वाहू राहिलं. कम्मालेच भास हो राहिला ते निकळू राहिलं. मग काय भाऊ आम्हाला दिसायला लागलं ना माहूरचा घाट. म्हणलं पार आपला रथ आगे बढाव. हे लोक काय एक पायऱ्या चढून राहिले रे. माझ्यासारखं पळत पळत 2-2 पायऱ्या चढा म्हणलं. अरे इथं आपले पूर्वज बी आहे का. एवढ्या गर्दीत ब्लॉग शूट करायला बी लय कॉन्फिडन्स लागतो बरं का. त्याच्यानंतर मी बारीत लागलो, मस्त दर्शन घेतलं. माझ्यासोबत तुम्ही बी दर्शन करून घ्या, नाहीतर माझ्या डबल मला सांगितलं नाही. त्याच्यानंतर 2-3 फोटो काढले. मग ब्लॉग आला पण त्याच्या फोनात फोटो काढले त्यानं काही अजून पाठवले नाही. इथून माहूरगड लय जवळ होता, पण आमचं गाव इथून लय दूर होतं. त्याच्यामुळे खाली आलो. इथं कोणीतरी आंध्र प्रदेश मधला नेता आलेला होता. 1-2 करोडच्या गाड्या होत्या. म्हणलं भाऊ तू असं एखादा नेता घेता. म्हणलं आम्ही ब्रँडेड शेतकरी आहे, काढ त्या गाड्या. आमची गाडी सापडून नाही राहील. जाता जाता आम्हाला शेतकऱ्याचा मित्र गांडूळ भेटला. म्हणलं भाऊ तू इथं काय करू राहिला. म्हणे नऊ पाटील आता कमबॅक करायचा विचार करतोय, त्याचे पाय खेचायला आलो. म्हणलं त्याची काहीच गरज नाही, आमच्या गावात लय पाय खेचणारे. येताना आम्ही पुसद मार्गे आलो आणि पुसद मध्ये माझ्या खूप आठवणी. मी कोडिंग आणि ग्राफिक डिझायनिंग सारखे स्किल इथं शिकलोय. वाशिम मध्ये आल्यावर आम्हाला खूप भूक लागून गेली होती. हॉटेल पाहिली, एकदम ब्रँडेड नाव होतं हॉटेल इव्हेंट. मस्त गाणे गिणे होते जेवताना. बाकी सगळं भारी होतं फक्त जेवण सोडून. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. बरं आजच्यासाठी एवढंच आणि पुढे काय झालं याच्यासाठी मला फॉलो करून ठेवा.